मंडई, नाशिक दौऱ्यामध्ये आपण जागतिक कीर्तीचं गोंदेश्वर मंदिर तसेच इतिहास प्रसिद्ध काळाराम मंदिर या मंदिरांची वास्तुकला इतिहास जाणून घेतला। हे दोन्ही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत। तसेच या दोन्ही मंदिरांच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्की पहा। आत्ता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नाशिकमधील आणखी एक अत्यंत महत्त्वाचं आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिर, कपाळेश्वर मंदिर। पंचवटी परिसरातील गोदावरी नदीच्या काठी वसलेलं हे मंदिर नाशिकमधील सर्वात प्राचीन मंदिरापैकी एक मानलं जातं। पण या मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे का? आपण कोणत्याही शिवमंदिरात गेलो की तिथे महादेवाच्या समोर नंदी असतोच, पण संपूर्ण भारतातलं हे असं एकमेव शिवमंदिर आहे जिथे नंदी नाहीये। यामागची आख्यायिका अशी सांगितली जाते, पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाचा अहंकार दूर करण्यासाठी जेव्हा भगवान शंकरांनी त्यांचं 5वं डोकं कापलं तेव्हा त्यांना ब्रह्महत्येचं पातक लागलं होतं। त्या दोषातून मुक्त होण्यासाठी भगवान शंकर जेव्हा भारत भ्रमण करत होते तेव्हा नाशिकमध्ये त्यांना एका वासराच्या रूपातील नंदीने गोदावरीतील रामकुंडाचा मार्ग दाखवला। रामकुंडात स्नान केल्यावर शंकरांना त्या दोषातून मुक्ती मिळाली। नंदीने शंकरांना गुरुप्रमाणे मार्ग दाखवला, म्हणून महादेवांनी नंदीला आपला गुरु मानलं। विचार करा मंडळी, जो नंदी इतर सर्व मंदिरात महादेवांच्या चरणाशी असतो त्याला इथे महादेवांनी स्वतःच्या गुरुचा दर्जा दिला आणि सन्मानाने सांगितलं, तू माझा गुरु आहेस, त्यामुळे तू माझ्यासमोर सेवक म्हणून बसू नकोस। म्हणूनच या मंदिरात नंदीची मूर्ती नाही। हे मंदिर पेशवेकालीन स्थापत्यशैलीचा एक उत्तम नमुना आहे। मंदिराचा शांत परिसर आणि समोरच वाहणारी गोदावरी नदी यामुळे इथे एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळते। तुम्ही कधी नाशिकला येणार असाल तर या नंदी विरहित आगळ्या वेगळ्या शिवमंदिराला नक्की भेट द्या। तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच ऐतिहासिक माहितीसाठी आपल्या चल फिरायला चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या भागात एका नवीन ठिकाणासह। तोपर्यंत धन्यवाद।